आजच्या दिवसाची पहिली सेमीफायनलची लढत आपण पाहताय आणि पहिली सेमीफायनल एका बाजूला अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघ. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. चांगल्या प्रकारचा खेळ आपण दाखवा. सेमीफायनलची लढत आपल्या भेटीला येते आणि दोन्ही ऑफिशियल पंच देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आमचे दशरथ सोरकादे सर, त्याचनंतर आमचे जगदीश दूधकर सर. चला स्पीडअप करा. टीम बुर्दुल संघ आपण जास्त वेळ घेताय बघा. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात, आपण जास्त वेळ घेताय. P1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये भूषण पाटील, बुर्दुल एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे आणि वेगावरती स्वार आणि रफ्तार का सौदागार म्हणजेच भूषण पाटील गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये. मॅच लावतोय सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने ड्राईव्ह करतायत चेंडूला, शेजाच्या धावतायत चेंडू मागे. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू सीमा रेषा बाहेर. पहिल्या बॉलवरती दमदार चौकार. हा बॉल प्रचंड वेगळ्या चेंडूमध्ये आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आहे चेंडूवरती आणि दरम्यानची सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव संघ सेमीफायनलची आजची पहिली लढत आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघ, त्यांच्या अगेन्स्ट टीम अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव संघ. भूषण पाटीलचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. दीपा जेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. पहिला धक्का. भूषण पाटीलला सफलता मिळाली आहे. प्रितेश पाटीलची यावर्षी आणखीन एक भन्नाट वेग. प्रचंड वेग या चेंडूमध्ये आणि आपला वेगावरती स्वार भूषण पाटील बुर्दुल एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे, आपल्या नावाचा परिचय मैदानाच्या आतमध्ये देत असताना फेकलाय डॉट बॉल. जरी पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल व्हाईट विकेट, त्यानंतर डॉट बॉल. हीच तर ओळख आहे भूषण पाटीलची.
भूषण पाटीलचा हा बॉल बॅटची टॉपेज लागते, परंतु इष्टांच्या मागे इष्टरक्षक चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत आणि दरम्यानचा हाई बॉल इथनं आलाय डॉट आणि धावांचा विचार जर केला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 5 ऑन बोर्ड, 5 धावा. 5 धावा धावफलकावरती लागल्यात आणि भूषण पाटील देखील आज वेगावरती स्वार आहेत आणि प्रचंड वेगामध्ये गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन तयार होतात मातेपाडा इनकडनं. या वेळ देखील प्रचंड वेगात आपण तो ऑलांदो कार्पेट चेंडू खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला पॉवर दाखवली, एक झाली कंप्लीट, थोडंसं फंबल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आणि इथनं षटक क्रमांक देखील पहिलं संपन्न होते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सुधीर पाटील आणि आता फलंदाज उदय मडवी ऑन स्ट्राइक आहे. पहिला बॉल सुधीर पाटील, प्रचंड वेग परंतु चेंडूला खोदून काढलाय. डीप लॉंग ऑनला शतक तैनात, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार येतो. हा पहिला दमदार चौकार. पाडाल सेप करण्याचा प्रयत्न, बैठक शॉट करण्याचा प्रयत्न, परंतु दरम्यान इथनं आला हा डॉट बॉल आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये सुधीर पाटीलचा वापर केलाय. पहिला बॉल तर चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव संघा. यावेळेस फटका प्रॉपर मिळव बॅट, पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं फंबल, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार, सिक्सर. रिव्हर्स ड्रेस करायचा होता, एक्स्ट्रा उद्ध्वस्त नाही तर एक्स्ट्रा वाकून काढल्यात. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. फलंदाज उदय मडवी बॅक टू पवेलियन.
2 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 19 धावा. ट्वेंटी वन 21 धावा धावफलकावरती षटक प्रगती पथावर प्रतीक कोपरकरला आपण पाहताय. ट्वेंटी 23 धावा प्रतीक कोपरकर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय आणि सेमीफायनलची मॅच आपण एन्जॉय करताय. एका बाजूला अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघ यावेळेसचा फटका सॉफ्टवेअर ड्राईव्ह करतायत तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यानंतर कार्पेट चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. एक झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल, दुसरी देखील कंप्लीट केली गेली आणि 2च्या मधून आता संघ जाऊन पोहोचेल 25 या अंकावरती. तिसरे षटक अद्याप प्रगती पथावर. तिसऱ्या षटकाचा विचार जर केला, पहिला बॉल डॉट सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल डॉट बॉल आणि सलगच्या 2 चेंडूवरती 4 धावा, म्हणजे 2-2 धावा प्रत्येकी बॉल वरती आल्यात आणि इथं आता काहीशे चेंडू शिल्लक आहे. षटकात गोलंदाजी मार्ग होती वन्स अगेन प्रतीक कोपरकर. फुलहरीचा बॉल, मोठा फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता चुकी होणार नाहीये. अखेर टिपलाय झेल संपलेत फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का, टीम नागाव संघाला विकेटचं पतन.
षटक क्रमांक देखील तिसरं संपूर्ण होणे आता 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम अथर्व बुलेट ग्रुप नागाव संघाने बनवल्यात 28 27 धावा 27 धावा आणि आता विजयासाठी बनवायचे आहेत एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघाला इथनं 28 धावा.
दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. सेमीफायनलची लढत गोलंदाजी मार्क वरती सचिन पाटील P1 मध्ये. सुधीर पाटीलच्या अगेन्स्ट मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न, लाऊड अपील केली गेली आहे परंतु पंचांकडे कटाक्ष टाकले गेल्या. आत्मविश्वासामध्ये अपील मध्ये आत्मविश्वास जास्त आहे परंतु अपेक्षा कमी आहेत. परंतु इथनं पहिला बॉल आलाय डॉट म्हणजे सुरुवात सचिन पाटीलनं चांगली केली आहे मैदानाच्या आतमध्ये. सुधीरचा हा बॅट मध्ये रडार मध्ये आला. शतक धावतायत पुण्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा बाहेर. 1 बाउन्स फॉर द 4 रन. मिळतील 4 धावा. 4च्या मदतीने आता संघाची श्री गणेश झाली आहे. 4 या अंकाने सुधीर पाटीलने देखील आपलं स्वतःच वैयक्तिक अकाउंट 4 ने ओपन केलंय. एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघ 28 धावा इथनं बुर्दुल संघाला देखील बनवायच्या आहेत कारण समोर तेवढाच ताकद संघ आहे. त्याने आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव संघ सचिन पाटील वन्स अगेन. यावेळी सोडून दिलाय चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. अंपायर आमच्या वळताय दशरथ सर. वाईट बॉल आलाय आणि अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरती जमवली जाईल. धाव संख्या 5 या अंकावरती. वन्स अगेन सचिन पाटीलचा हा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिलाय कव्हरच्या वरनं सीमा रेषा पार. A1 कॉलनीचा ठोकला ब्रँडेड सुधीर पाटीलनं षटकार. यावेळेचा चेंडू मोठा फटका एकाने खेळण्याचा प्रयत्न. बॉटम पॅडचा प्रॉपर्टी कनेक्शन नाही आहे इथनं. लेग बायच्या स्वरूपात सिंगल एकवटली गेली आहे. लेग बायच्या स्वरूपात आता स्ट्राइक डिग्री रोटेट होतीये. स्ट्राइक वरती फलंदाज टीम बुर्दुलची रन मशीन अजय बॉम्बे ऑन स्ट्राइक. एंजल 11 बुर्दुल संघ गोलंदाजीचा विचार जर केला तर भूषण पाटील रफ्तार के सौदागर. त्यानंतर बुर्दुलची रन मशीन अजय बॉम्बे मैदानाच्या आतमध्ये आता पहिला बॉल पेस करेल. गोलंदाजी मार्क वरती सचिन पाटील P1 मध्ये. पाटील साठी हा फटका क्रॉस लाईन लॉक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पार. सिक्सर. अठरा धावेची गरज. 18 धावा कधी लागल्यात आणि 28चं लक्ष इथनं चेस करायचंय टीम एंजल 11 बुर्दुल संघाला. अजय बॉम्बे आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडतोय. स्टपॉट होऊन खेळतात. आणखीन एक चेंडू सीमा रेषा पार. अजय बॉम्बेच्या बॅटमधनं A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. अद्याप 4 धावेची गरज आहे. 24 धावा लागल्या. 24. सचिन पाटील पहिल्या मागच्या 3 सामन्यामध्ये सचिन पाटीलनं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली
परंतु आता या सामन्यामध्ये खूप मागणा ठरतोय. तब्बल 24 धावा या सामन्यामध्ये खर्च केल्या सचिन पाटीलनं. आता 18 मध्ये विजयासाठी 4 धावेची गरज. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती निखिल पाटील. सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत. वी मध्ये फटका एक्झिक्यूटिव्ह केला. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि इथनं धोक्याची घंटा आणि फलंदाज अजय बॉम्बे बॅक टू पवेलियन. न्यू बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रणय पाटील. सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत ऑन साईडला. एकच धाव आणि आता एक धावीच्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल. 26 धावा 26 अद्याप विजयासाठी 2 धाब्याची गरज आहे. इथनं एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघाला. अडबा बाटनं प्रहार केला. चेंडू बराच काळ हवेमध्ये झेलची संधी आहे. कॅच झाली आहे इथनं ड्रॉप आणि सिंगल इकवडली आहे. सिंगलच्या मदतीने आता इथनं अद्यापी एक धावेची गरज आहे. विजयासाठी एक धाव अद्यापी बनवायची आहे. बघा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि आजच्या दिवसामध्ये आजच्या नाईटच्या रजनीमध्ये टीम नागाव संघाने देखील चांगला एफर्ट दाखवलाय. यावेळेचा फटका एका लाईनने खेळतात. आनंद कार्पेट चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. विनयी फटका आणि तर सामना जिंकलाय टीम एंजल 11 गावदेवी बुद्रुक संघानं. हार्ड लक टफ लक टीम अथर्व 11 बुलेट ग्रुप नागाव संघ आपण या स्पर्धेमध्ये देखील सहभाग नोंदवला. आपल्या आयोजकांच्या माध्यमातून आणि स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सामना जिंकलाय टीम बुर्दुल संघानं. आपलं इथं फायनल मध्ये प्रवेश केलाय एंजल 11 गावदेवी बुर्दुल संघ. आपला हा